आता काय विचार करून फायदा आहे? देवाला 16,108 बायका होत्या, तुमच्या एकीनंच फासुळ्या उघड्या पाडल्या, दुसरी गेल्यावर तर मडच न्यायचं काम आहे. बरोबर आहे ना? बरं ठीक आहे, करा बी, पण सांभाळता बी आल्या पाहिजे ना. 16,108 सांभाळता बी. नारदाने सांगितलं देवा मला लग्न करायचं, तुम्ही एवढ्या बायका केल्या आणि एवढ्या बायका सांभाळता. भगवंत म्हणले एक काम कर, जिथं मी नाही तिथं तुझं लग्न करून देतो. भगवंत सगळीकडेच होती. देवाची बरोबरी करायची तर सगळ्याच बाबतीत करा. काही माणसं देवाची बरोबरी 2-3च गोष्टीत करतात. एक चोऱ्या केल्या आणि दुसरं लग्न जास्त केलं, मग त्यानं 12 गाव अग्नी गिळला होता. तू ढेपसा गिळ नाही एखादा. बरोबर आहे ना? भगवान शंकरानं समुद्र मंथनातून आलेलं हलाहल नावाचं काय पिलं होतं? विष पिलं होतं. मग प्या ना. भगवान शंकर साप गळ्यात ठेवत होते, खरात बाबांनी 20 फुटाचा खोटा ठेवला. भगवान शंकरानं खरा साप गळ्यात ठेवला होता, त्यानं खोट्याने माणसं फसवले. महाराज, झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए. बरोबर आहे ना? काय बरं, जे फसले ते लहान नाही हो गुरुजी, नवल वाटतं. गोरगरीब माणसं नाही, असे येडे मुडे फसले असते बरं झालं असतं. ज्याच्या हातात देशाचा महाराष्ट्राचा कारभारी हे लोक झुकले. किती शोकांतिक आहे महाराज या गोष्टीची. याच्या नादी लागू नका या गोष्टीच्या. म्हणून संप्रदाय तुम्हाला हे शिकवतोय, तुम्ही डोळस व्हा, श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नसावी. कळलं माझं बोल? नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे. महाराज म्हणले हे काय सोप्या गोष्टी थोड्या आहेत. हां, तुम्ही भगवंताला शरण जाऊन जर केलं तर हे होईल. तुम्ही असं मागं पळू नका कुणाच्या चुकीच्या. आता सांगितलं ना, सोपान महाराजाच्या पायाला हात लावल्यावर पोरगं होतं, काका पाय तोडून न्याय बसले लोक. आपल्या लोकायला सांगायची आवड आहे. मी नेहमी सांगतो बा, मुसलमानाचा अल्ला, मारवड्याचा सल्ला, तुमचा आमचा फक्त हल्ला दुल्ला. मेळच नाही आपला. बरोबर आहे ना? दोघं नवरा बायको माझ्या दर्शनाला आले, दोघांनी 100 रुपये दिले आणि दर्शन घेतलं. माझा असं रिकाम्या हातानं कोणी दर्शन घेत नाही. म्हणजे तुम्ही पैसे देऊन घ्यावं याच्यासाठी नाही, पण आमच्या भागात ती प्रथा आहे, असं मोकळ्या हातानं कोणी दर्शन घेत नाही. लक्षात ठेवा. मग दोघं नवरा बायको दोघांनी 100 रुपये दे दर्शन घेतलं. मला म्हणे महाराज जी माझी मंडळी आहे. म्हणलं चांगली गोष्ट आहे. म्हणे गरोदर आहे. म्हणलं त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट आहे. सांगा म्हणे हिला काय होईल. म्हणलं मला कळत असतं हो हिला काय होणार आहे, पण म्हणलं नाही सांगाव गुरुजी तर 200 रुपये वापस घेते. सांगाव हुकलं तर पंचायत, पण मग केलं धाडस. म्हणलं यांना मुलगा होणार आहे मुलगा. ते म्हणे नाही झाला तर. म्हणलं मुलगी नक्की होणार, चिंता करू नका. अरे एवढं मला कळलं असतं ते असं रात्रंदिवस बोंबलत काय फिरलो असतो मी. एका जागेवर बसून धंदा चालू केला असता. नारळ 200 रुपये पोरग, नारळ 200 रुपये पोरग, नारळ 200 रुपये पोरग, चालू द्या दिवसभर. हा, लक्षात ठेवा. वारकरी संप्रदाय हा तुम्हाला डोळस बनवणार आहे. संत कुणाला म्हणतात माहिती आहे? आपल्या अंतकरणात असलेलं अज्ञान, त्या अज्ञानाचा जो करतो अंत, त्याचं नाव आहे संत. लोकाला अज्ञानात ढकलणारे संत नसतात. म्हणून मला गुरुजी का आवडतात आणि संस्थान का आवडतं? इथं दोरा, गंडा, दुपारा, लिंबू काही दिल्या जात नाही. लक्षात आलं? म्हणून गुरुजीवर श्रद्धा आहे. विठाला विठाला. लक्षात ठेवा. मला काय सांगायचं, देवाची बरोबरी करता येणं आपल्याला शक्य आहे का? म्हणून काही गोष्टीचा उच्चार करायचा, आचारही करायचा नाही आणि विचारही करायचा नाही. 16,108 बायका. आता विचार करून तरी फायदा आहे का? आता एकीची पंचायत आहे महाराज. पहिल्यानं असं म्हणायचे चांगली बायको मिळाय काय लागतं? बोला ना. तुमची लग्न झाल्यापासून मेमरीच हँग झाली का? तुम्हाला असं काहीच बोलण्याची इच्छा नाही त्या विषयावर? जाऊ द्या, आता त्याला करणार काय? ते आलिया भोगाशी असावे सादर. बोलावं तर लागणारच आहे ना. हां बोला. पहिल्यानं काय म्हणायचे? चांगली बायको मिळाय काय लागतं? नशीब. हे इथून मागं होतं. आता बायको मिळायलाच नशीब लागतं. एका पोराला म्हणलं तू लग्नासाठी पोरगी कशी पाहिजे? म्हणे फक्त जिवंत. आपली अपेक्षाच राहिली नाही महाराज म्हणे. आता विठाला 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 विठाला. आपली एकीची पंचायत 16,108. याचा विचार करून उपयोग आहे का? याचा विचारही करायचा नाही आणि याचा आचारही करायचा नाही. आहे का? आज ज्यांचा जन्मदिवस आहे ना, ते भगवान श्री रामचंद्र. त्या रामचंद्राच्या जीवनाचा आचार करायचा आणि कृष्णाच्या जीवनाचा उच्चार करायचा. हां, रामचंद्र एक वचनी, एक पत्नी, एक बाणी. भगवान श्रीकृष्ण अनेक वचनी, अनेक पत्नी, अनेक बाणी.
एक कार्यम आगत्यम कोटी कार्यम चकार, हा एका कामासाठी येऊन अनंत कामे करून निघून गेले. हे भगवान श्रीकृष्णाचं जीवन आहे. बघा, लक्ष देऊन आहे का, प्रभू राम आणि भगवान श्रीकृष्ण एक पूर्ण अवतार आहे आणि एक परिपूर्णोत्तम अवतार आहे. पूर्ण अवतार कशाला म्हणतात? कार्य करण्याची क्षमता आहे पण स्वातंत्र्य नाही, याला म्हणायचं पूर्ण अवतार. आणि कार्य करण्याची क्षमताही आहे आणि स्वातंत्र्यसुद्धा आहे, याला म्हणायचं परिपूर्णोत्तम अवतार. प्रभू रामचंद्रात सामर्थ्य नव्हतं का आणखी एखादी पत्नी करायचं? अहो, राजे म्हणल्यावर काय अडचण आहे? राजे म्हणल्यावर त्याच्यात काय सामर्थ्य नव्हतं का? पण बोलीला वाल्मिक तैसेची करीन, वर्तोने दावीन म्हणे नामा किंवा नामा म्हणे. वाल्मिकानं जी आचारसंहिता घालून दिली ना, त्या आचारसंहितेच्या बाहेर रामचंद्राला जाता आलं नाही. आणि गुरुजीनं घालून दिलेल्या आचारसंहितेत चालले ना, जीवनात काहीच कमी पडणार नाही. गुरुजीने जी आचारसंहिता घालून दिला त्याच्या बाहेर जायचं नाही. आणि त्याच्या बाहेर जर गेला तर त्याचे अनुभव तुम्ही सगळ्यांना घेतलेलेच आहे, ते काही वेगळं सांगायची गरज नाही. त्यांनी जी लक्ष्मण रेषा आहे, लक्ष्मण रेषा मारली होती लक्ष्मणाने आणि सांगितलं होतं ही ओलांडू नका. प्रत्येकाने आपली लक्ष्मण रेषा ओळखली पाहिजे. हे काही सीतेसाठीच होता असं नाही, प्रत्येकाने आपली लक्ष्मण रेषा ओळखली पाहिजे. नसल कळत लक्ष्मण रेषा तर आथरून पाहून पाय पसरावं, ही लक्ष्मण रेषाच आहे. माझं बोलणं कळलं का तुम्हाला? अंथरून पाहून पाय पसरणं ही लक्ष्मण रेषाचे आपल्या जीवनात. लक्षात ठेवा, पण हे फार महत्वाचं आहे. एक वचनी एक पत्नी एक बाणी, रघुकुल रीत बोला सदा चली आई, प्राण जाये पर बचन न जाई. लक्षात ठेवा, ही रघुकुलाची रीत होती महाराज. प्राण गेला तरी दिलेल्या वचनाला मागं हटायचं नाही. एक वचनी एक पत्नी आणि एक बाणी. एक बाणी का म्हणायचे माहिती आहे का? जो बाण ज्या कामासाठी सोडला ते काम पूर्ण करूनच थांबायचा, दुसऱ्या बाणाची गरज पडायची नाही. म्हणून एक बाणी. म्हणून अजूनही समाजात म्हणण्याची प्रथा आहे, हा याच्यावरचा काय आहे? तुम्ही काय जेवायलाच आली का फक्त? हा याच्यावरचा काय आहे? रामबाण उपाय आहे, दुसरा उपाय करायची गरज नाही. दोघांचं जीवन बघा. प्रभू रामचंद्राचा जन्म उन्हाळ्यात, भगवान श्रीकृष्णाचा जन्म पावसाळ्यात. प्रभू रामचंद्राचा जन्म दिवसा 12ला प्रसाद महाराज, भगवान श्रीकृष्णाचा जन्म रात्री 12ला. प्रभू रामचंद्राचा जन्म 9वी तिथीला. 9चा आकडा हा मोठा आकडा आहे. अंकामध्ये सगळ्यात मोठा आकडा 9चा आहे, म्हणून 99. बरोबर आहे ना? सगळ्यात मोठा अंक 9चा आहे आणि 9 हा स्थिर अंक आहे. तुम्ही 9चा पाडा म्हणा, 9 1 9 बेरीज 9च. 9 2 18 1 8 बोला 1 8 9 9 त्रिक 27 2 7 9 त्रिक 36 3 6 9 5 45 4 5. बरोबर आहे ना? तुम्ही शेवटपर्यंत जा. 9 10 हे 90, शेवटी काय 90. आणि 8 आता अष्टमीला या. भगवान श्रीकृष्णाचा जन्म अष्टमीला. बरोबर आहे ना? अष्टमीचा पाडा म्हणा 8चा पाडा. 8 1 8 बेरीज 8 8 2 16 1 6 7 रिवर्स. 8 त्रिक 24 पुन्हा 1 न रिवर्स. लक्षात आलं का? चढ उतार हे 8चा पाडा, ही अष्टमी तिथी. भगवान श्रीकृष्णानं सांगूनच दिलं, माझ्या जीवनात जो मैं बोलता हूँ मैं करता नहीं हूँ. असंच ना, जो करता हूँ वो बोलता नहीं हूँ. सांगून गेले होते मथुरेला जात असताना, मी 2 दिवसासाठी जाणार आहे. मथुरेची यात्रा आहे आणि यात्रेसाठी मला किती दिवस जायचं? 2 दिवस. हा सांगतात. भगवान श्रीकृष्ण जाणार हे कळाल्यानंतर ही बातमी वाऱ्यासारखी पसरली बरं. आणि सगळ्या गोपिका नंदबाबाच्या राजवाड्यासमोर आल्या. या नंदाचे अंगणी मिळाल्या
बाबाच्या दरबारात आले. लक्ष द्या. आणि भगवंत जाणार ही बातमी कुणाला सहन होणारी नव्हती. जसं अजित दादा गेले हे कुणाला सहन झालं नाही. महाराज एक खूप मोठ्या नेत्याचा आपण या महाराष्ट्रानं गमावला. बरं, मी काही राजकारणाशी फार संबंधित नाही, मी काही त्यांना कधी भेटलोही नाही, पण तो माणूस गेल्यानंतर माझ्याही डोळ्याला अश्रू आले बरं का. कारण राजकारणात राहून खरं बोलणं एवढी सोपी गोष्ट नाही. पण एक अजितदादांचं असं होतं का नाही, जे होणार आहे ते होणार आहे, जे नाही ते नाही, एवढं प्रखर व्यक्ती. आणि 6 वेळ उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे जोक नाही ना महाराज. लक्षात ठेवा. हे जाणार, ही बातमी कळल्यानंतर लोकांनी मोबाईल फेकून दिले हो हातात. लक्षात ठेवा, ही काही सोपी गोष्ट आहे. आणि भगवंत तर फक्त मथुरा गोकुळ सोडून जाणार होते, वृंदावन सोडून मथुरेला जाणार. ही बातमी कळाल्यानंतर भूमी पडल्या व्रजबाळा, सगळ्या गवळणी रस्त्यात झोपल्या. म्हणले देवा तुम्हाला जायचं तर जा, फक्त हा रथ तुमचा आमच्या अंगावरून तुम्हाला न्यावा लागेल. पहिल्यांदा हा रथ तुम्हाला आमच्या अंगावरून घालावं लागेल, तेव्हा तुम्हाला जाता येईल. सांगितलं समजवणारे 2 दिवसासाठी तर जाणार आहे. 2 दिवसासाठी म्हणून गेलेले भगवंत पुन्हा मथुरेतून वृंदावनात कधीच माघारी आले नाही. हे सांगतोय मी तुम्हाला, एक वचनी नाही. युद्धामध्ये मी शस्त्र हातात घेणार नाही, ही प्रतिज्ञा कुणाची बोला? भगवान श्रीकृष्णाची. आणि रथाचं चाक अंगावर धावून जाणारा कोण? हे घ्या, हे फरक आहे. मी युद्धामध्ये मी काही झालं तरी MIM सोबत जाणार नाही, पण मग महापौर होत असेल तर 4 पावलं मागं सर, काय अडचण काय? विठाला 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 विठाला. लक्षात आलं माझं बोलणं तुमच्या? मग तुम्हाला असं टच मधल्या गोष्टी सांगतो, मग लवकर कळतील आहे का नाही. बा विचार होता की मी हातामध्ये शस्त्र घेणार नाही, गरज पडलं तर युक्तीच्या 4 गोष्टी सांगेन. हे वचन भगवान श्रीकृष्णाचं. पण रथाचं चाक अंगावर धावून जाणारे सुद्धा भगवान श्रीकृष्णच. याचा अर्थ आहे एक वचनी नाही, एक पत्नी नाही आणि एक बाणी नाही. हे जीवन भगवान श्रीकृष्णाचं होता. म्हणून या दोघांच्या जीवनात असा 36चा आकडा कधी समोरासमोर आलेला दिसत नाही. म्हणून या चरित्राचा उच्चार करायचा आणि या चरित्राचा आचार करायचा. विठाला विठाला. भगवंतानं असे अनेक अवतार घेतलेले आहेत. एक पूर्ण अवतार आणि परिपूर्णोत्तम अवतार एवढंच नाही बरं का. भगवंतानं अनंत अवतार घेतलेले आहे. मग अवतार कशासाठी घेतला? आज प्रभू रामचंद्राने अवतार घेतलेला आहे, पण कशासाठी? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. यदा यदा म्हणजे जेव्हा जेव्हा, धर्मस्य म्हणजे धर्माची ग्लानी होते, हानी होते, त्या वेळेस भगवंत म्हणतात मी अवतार घेतो. आणि अवतार घेऊन काय करतो? तर परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. 3 कामं देव करतो. एक परित्राणाय साधूनां, एक साधूचं रक्षण करतो. दुसरं विनाशायच दुष्कृतां, दुष्ट माणसाचा वध करतो. आणि तिसरं धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. धर्माची स्थापना करण्याकरता देवाचा अवतार आहे. जेव्हा जेव्हा अधर्म वाढत असतो तेव्हा तेव्हा भगवंत अवतार घेत असतात. जब जब होय धर्म आबोल्या पाळीशी भक्त अवतार घे आबोल्या पाळीशी भक्त टाळ्या वाजवा यांच्यासाठी जोरदार. धर्मरक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीशी भक्तजना. ऐका बरं का. जब जब होय धर्म की हानी बाढय असुर अधम अभिमानी तब तब धरी प्रभू विविध शरीरा हर ही कृपा निधी सज्जन पेरा. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार. मग भगवंतानं अवतार घेतले, पण किती? अनंत अवतार घेशी भक्ताकारणे भक्ताकारणे कनवाळू कृपाळू कनवाळू कृपाळू दिना लागे उद्धरणे. अनंत अवतार घेशी भक्ताकारणे भक्ताकारणे कनवाळू कृपाळू कनवाळू कृपाळू दिना लागे उद्धरणे.
उभा विटेवरी शंख चक्र गदा, शंख चक्र गदा पद्म सहित हरी. देव नटला नाना परी, भरोनी उरला चराचरी. या चराचरामध्ये व्याप्त असणारा तो परमात्मा. मग अनंत अवतार घेतले भगवंतानं, लक्ष देऊन आहे का बरं का. मग अनंत अवतार घेतले तरी तो एकच आहे. नवनाथ जरी म्हणत असले तर एकच गणल्या जातात. मी उदाहरण सांगतो. हा माईक चालाय काय पाहिजे बोला ना. लाईट. मग लाईट लागाय काय पाहिजे. तुम्हाला लेट करंट आहे गाव. माईक चालण्यासाठी जर लाईट पाहिजे मग लाईट लागाय काय पाहिजे. वायर. तुमचे लूज झाले गड्या वायर. हा माईक चालण्यासाठी काय पाहिजे. करंट पाहिजे. लाईट लागण्यासाठी काय पाहिजे. करंट पाहिजे. फॅन चालण्यासाठी काय पाहिजे. करंट पाहिजे. कीर्तन कळण्यासाठी काय पाहिजे. करंट पाहिजे. शार्ट झालेल्या गाड्याला कळणार नाही. हां मग मला सांगा याच्यातली करंट ही नावाची शक्ती एकच आहे का वेगळी वेगळी आहे. एक. करंट ही नावाची शक्ती एक आहे. याच्यावर जोडलेले उपकरण वेगळे आहेत. तुम्ही या करंटचा फायदा माईकसाठी घेऊ शकता, लाईटसाठी घेऊ शकता, फॅनसाठी घेऊ शकता, वैतागले तर हात बी लावू शकता. तुम्ही ठरवा. त्याचं काम आहे पॉवर. त्याचं काम काय. पॉवर. वोल्ट. बरोबर आहे ना. तसं ईश्वर ही एक पॉवर आहे. ईश्वर एक व्होल्ट आहे. ईश्वर एक पॉझिटिव्ह ऊर्जा आहे. देवाच्या मंदिरात गेल्यावर काय घेऊन येतो आपण. चप्पल. बरोबर ना. देवाच्या मंदिरात गेल्यावर काय घेऊन येतो. पॉझिटिव्ह ऊर्जा. कळलं माझं बोलणं. मंदिरात निगेटिव्ह घेऊन जातो माणूस आणि येताना पॉझिटिव्ह होऊन येतो. कळलं माझं बोलणं. मंदिरात जायचं कशासाठी. सकारात्मकता वाढण्यासाठी. बाकी काय. देवाच्याकडे गेल्यावर ऊर्जा मिळते ना. तसं एको देवच सर्वभूतेषु गुढः. परमात्मा एकच आहे. अजून सोपं करून सांगतो चला. नानाच घेऊ आपण. गरुड नाना. नानाच ना. नानाच म्हणतात ना. हां नाना. आता बाकीच्यांनी बोला. हे गरुड नाना यांच्या मुलाचे कोण आहेत. हे काय UPSCचे प्रश्न आहे का. अरे घरातले नाते आहेत ना हे. बोला कळण्यासाठी सोपं सांगतो. हे गरुड नाना त्यांच्या मुलाचे कोण आहेत. वडील. त्यांच्या पत्नीचे कोण आहेत. बोला पत्नीचे कोण आहेत. पती मालक. बरोबर आहे. त्यांच्या भावाचे कोण आहेत. भाऊ. त्यांच्या सुनेचे कोण आहेत. त्यांच्या भाच्याचे कोण आहेत. आणि ते त्यांच्या मामाचे कोण आहेत. मग गरुड नाना 10 आहे का. एकच गरुड नाना. भाऊ बी, आत्या, मामा बी, बोरग बी, नवरा बी, सासरा बी. हे कसं काय. ज्याला गरुड नानानं जसं पाहिलं गरुड नाना त्याच्यासाठी तसे. गरुड नाना एकच आहे. तसं ईश्वर हा एकच. तुम्ही त्याला नवनाथ म्हणा, मच्छिंद्रनाथ म्हणा, कानिपनाथ म्हणा. एक बोलू तुम्हाला. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. मच्छिंद्र तयाचा. संप्रदायाची सुरुवात इथूनच आहे बरं का. संप्रदायाचे आद्य गुरु भगवान शंकरच आहे. आदिनाथ गुरु सकळ मच्छिंद्र तयाचा. मच्छिंद्रानी बोध गोरक्ष ओळला. गोरक्ष ओळला गहिनी प्रती आणि गहिनी प्रसादे ज्ञानदेवासार. लोपले ज्ञान जगे इतने नदी लोपले ज्ञान जगे इतने नदी कोणे. अवतार पांडुरंग आवडे विद्या आरती नटराजा आते वैल तेजा देवी साधू संत म्हणू गेलेला माझा. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा. ऐका 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 ऐका. तुमच्या भरोश्यावर लय मोठे लय पातिले ठेवले तिकडं. विश्वास तुमच्यावरच आहे ते संपवण्याचा. केवढी जबाबदारी आहे तुमच्यावर. शेवटी साधू संत म्हणतात काही. आरती म्हणताना काय म्हणतात. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा. पुढं काय. शेवटी साधू संत ना. अगोदर कोण. सेवेती. सेवेती साधू संत मनोवेधीला माझा. प्रगट गुह्य बोले विश्व. आज गुरुजींना जर ज्ञान सांगण्याचा अधिकार मिळाला असेल तर हे उपकार ज्ञानोबारायांचे आहेत. आज सोपान महाराज जर कीर्तन करत असेल तर हे उपकार ज्ञानोबारायांचे आहेत.
जर ज्ञानोबाराय नसते तर ही एक गुरु एक शिष्य परंपरा होती महाराज. ज्ञान सांगण्याचा अधिकार कुणालाच नव्हता. पण आज बहुजनाला ज्ञान सांगण्याचा अधिकार जर मिळाला असेल तर हे उपकार ज्ञानोबा तुकोबारायांचे. म्हणून म्हणतात ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. एका जनार्दन पाय वंदितसे, एका जनार्दनी पाय वंदितसे, पाहे आती कुळाचा विचार, न पाहे आती कुळाचा विचार, बाहेराती कुळाचा विचार, बाहेराती कुळाचा विचार, कुळाचा विचार, कुळाचा विचार. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दन पाय वंदितसे, न पाहे याती कुळाचा विचार, न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई, न पाहे याती कुळाचा. हे ज्ञानोबारायानं केलेली क्रांती आहे महाराज. ज्ञानोबारायाला त्रास संन्याशाची पोर होती म्हणून नाही झाला. पोर कुणाचे का असं ना काय घेणते नाही, आपली मक्तेदारी मोडली म्हणून त्रास झाला. विठाला विठाला अनंत अवतार घेतले. महाविष्णूचा अवतार बोला सखा माझा ज्ञानेश्वर. कळलं तुम्हाला? हे अवतार भगवंताने अनंत घेतलेले आहेत. लक्ष देऊन ऐका. त्यापैकी एका अवताराचं वर्णन आजच्या अभंगात करता येतं. ईश्वर हा एकच आहे. एक कुठं चालले दाजी? ओ दाजी 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 बसा 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 येवाई बसा बसा. अजून थोडा वेळ आहे ना. विठाला विठाला ऐका. लक्ष द्या माझ्याकडे, लक्ष द्या. भगवंतानं अनंत अवतार घेतलेले आहेत. त्यापैकी एका अवताराचं वर्णन आज आपल्या अभंगामध्ये केलेलं आहे. मथुरेचा राजा कंस, थोडा गेन वाढवा. कंसाची चुलत बहीण देवकी. देवकी उपवर झाली आणि कंसानं आपल्या बहिणीचा विवाह करायचं ठरवलं. पुन्हा द्यावी आपली बहीण. मग बालपणचे मित्र होते वसुदेव. वसुदेव देवकीचा विवाह झाला आणि दुसऱ्या दिवशी आनंदानं गावातून वरात निघाली. मॉनिटर वाढवा. आणि त्या वरातीमध्ये एक विरजन पडलं. आकाशवाणी झाली. हे मूर्ख कंसा, ज्या बहिणीची तू एवढ्या आनंदानं वरात काढत आहे, हिच्या पोट येणारा 8वा मुलगा तुझा वध करणार आहे. आकाशाची वाणी सांगत असे कंसा, माने हा बरवसा बोलण्याचा. आकाशवाणीनं सांगितलं हिच्या पोट येणारा 8वा तुला मारणार आहे. हिच्या पोट येणारा 8वा जर मला मारणार आहे तर हिला कशाला जिवंत सोडायचं. तलवार काढली आणि अंगावर धावून गेला. पण वासुदेवानं सांगितलं, अरे बहिणीचा हत्यारा म्हणून लोक ओळखतील. समजावून सांगितला. समजावून सांगण्याच्या पद्धती असतात. साम दाम दंडभेद. ज्याला जी भाषा कळल त्याला त्या भाषेत सांगितलं पाहिजे. हा टाळ नुसता वाजवताच नाही आला पाहिजे. या टाळानं कधी कधी वाजवता बी आलं पाहिजे. झेंडा नुसता खांद्यावर घेऊन नाही चालता आला पाहिजे. तो कधी उलटा बी धरता आला पाहिजे. शस्त्र आणि शास्त्र यानं देत चालतो. शिवाजी महाराज होती शस्त्राची भाषा आणि त्यांचे गुरु तुकाराम महाराज होती शास्त्राची भाषा. तुकाराम महाराजानं छत्रपतीला तलवार ठेवण्याचा कधी आग्रह केला नाही बरं का. सांगितलं, राजे ज्याला आमच्या शास्त्राची भाषा कळणार नाही त्याला तुमच्या शस्त्राच्या भाषेनं सांगितल्याशिवाय राहू नका. भगवान श्रीकृष्णाजवळ जसं बासरी आहे तसं सुदर्शन बी आहे. भगवान शंकराकडे डमरू आहे तसं त्रिशूळ पण आहे. त्रिशूळालाच डमरू बांधलेलं आहे. येणाऱ्याने ठरूनच या.
तुम्हाला डमरूचा आवाज ऐकायचा का त्रिशूळाचा प्रसाद घ्यायचा? कळलं माझं बोलणं? आपल्या सगळ्या देवी देवताच्या हातात पांडुरंग सोडले तर सगळ्या देवी देवताच्या हातात शस्त्रास्त्र आहेत. ते काय फोटो चांगला निघाव म्हणून का? नाही 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 नाही. शास्त्र आणि शस्त्र यानं देश चालत असतो. आता हे सीमेवर गेले तुम्ही टाळपकवास घेऊन, ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा, एका गोळीत मरशील तिथं काय जा ज्ञानबा तुकाराम. तिथं AK-47 रायफल गन, हिरणगाडा, तोपगोळा याचीच गरज आहे. जिथल्या तिथं ज्या त्या गोष्टी महत्त्वाच्या आहे ना, समजून सांगण्याच्या पद्धती असतात. आता गुरुजी का सगळ्याला सगळ्या एकाच भाषेत सांगतात का? नाही. अधिकार तैसा दावी येला मार्ग, चालत आहे मग कळू येते. त्याचा अधिकार काय, त्याला अपेक्षित काय, त्याचं काय, त्याचा कल पाहून असतं. बरोबर आहे. सगळ्या गोष्टी सगळ्याला सांगून कळत असतात का? नाही. मग सांगितलं बहिणीचा हत्यारा म्हणून लोक ओळखतील तुला, म्हणे काय करू? अरे कलंक लागेल नावाला. बघा मेल्यावर मागं राहत काही नाही, मेल्यावर मागं काही राहत नाही. कपडे जाळून टाकतात, राख नेऊन टाकतात, हाडं नेऊन टाकतात. कपडे का जाळून टाकतात हो? मी एकाला विचारलं, गुरुजी म्हणलं माणूस मेल्यावर कपडे का जाळतात? म्हणे त्याच्या आठवणी आपल्याला त्रास देत असतात ना, मग ते ठेवायचं नसतं. म्हणलं मग त्यानं बांधलेला बंगला JCBने पाडायला पाहिजे. ह्या का कमी आठवणी आहेत त्याच्या? त्यानं वखरावर पाय देऊ देऊ बांध काढली लोकांची, जमीन वाढवली. हे किती आठवणी आहे त्या? त्यानं रातच्या दगडं सरकवली बांधावरची पायानी, आहे का नाही? बरोबर आहे ना? ह्या आठवणी कमी आहे का? नाही. कपडे कशाला ठेवायचे, ते कोण घालणार आणि काय, ते टाका जाळून. कलंक काजल से काली, काजळापेक्षा काळा असतो तो कलंक, मागं काही राहणार नाही. बहिणीचा हत्यारा म्हणून लोक ओळखतील. म्हणे मग काय करू? दोघाला बंदीशाळेत ठेवलं. पहिला मुलगा झाला, कंसानं वसुदेवानं कंसाकडे घेऊन आले. कंसानं त्या निरागस मुलाकडे पहिल्यांदा आली. आठवा मारणार आहे ना, याला का मारून काय करायचं? माघारी घेऊन जायला सांगितलं. पण नारदाने सांगितलं अरे कोणताही पहिला आणि कोणताही आठवा होऊ शकतो. पुन्हा घेऊन यायला सांगितलं आणि मारून टाकला. असं साई मारित दुराचारी, 7वा गर्भ योगमायेनं रोहिणी मातेच्या उदरात नेऊन घातला. आता 8वा जन्माला येणार. देवकीचे तेज दिशे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळत असे. आता देवकी मातेचं तेज एखाद्या सूर्याप्रमाणे दिसत होतं. लख प्रकाश बंदी शाळेमध्ये पडला. लख पडला प्रकाश बंदी शाळेमध्ये. बंदी शाळेत लख प्रकाश पडला आणि 8 वर्षाची चतुर्भुज मूर्ती देवकी वसुदेव यांच्या समोर उभी राहिली. देवकी वसुदेवानं सांगितलं, देवा तुम्ही लहान होऊन जन्माल्यावर म्हणून आम्ही तप केलं, तुम्ही 8 वर्षाचे झाल्यावर तुम्हाला आमचं पोरगं कोण म्हणेल? भगवंत म्हणले मी लहान होणार आहे, पण त्या अगोदर मला तुम्हाला काहीतरी सांगायचं. बाबा माझा जन्म झाल्यावर मला इथं ठेवायचं नाही, मला कुठं न्या? नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मजने गोकुळाला, मजने गोकुळाला, हे मजने गोकुळाला. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मजने गोकुळाला, मजने गोकुळाला, हे मजने गोकुळाला. नंदाच्या घराला, मजने गोकुळाला. मला नंदाच्या घराला घेऊन जा, तिथं माया जन्माला आली असेल, तिला इकडे घेऊन या. ऐका, दोघाला बंदीशाळेत ठेवलं. पुन्हा भगवंताचं प्रागट्य होण्याच्या अगोदर सर्व देव एकत्रित आले. देवकी वसुदेव यांच्यावर पुष्पवृष्टी करतात आणि देवाचं स्वागत करतात. सर्वांनी हात वर करा, एकदम सर्व, गुरुजी सोडून सगळ्यांनी करा एकदम. महिला पुरुष जेंट्स लेडीज मेल फिमेल, बाया माणसं गडी माणसं, आवं हैव याडी डोखरा लाडक्या बहिणी सावत्र भाऊ, तुम्हाला शेजाऱ्याची शपथ एकदम सर्व. स्वागतम कृष्णा सुस्वागतम कृष्णा,
टाळ्या वाजवा. स्वागतम सुस्वागतम भगवंताची गर्भस्तुती करतात आणि तो दिवस देवकी वसुदेव यांच्या जीवनात येतो. श्रावण महिना रोहिणी नक्षत्र अष्टमी तिथी बुधवारचा दिवस आणि रात्री 12च्या टायमाला भगवंताचं प्रागट्य झालं. उचलीला कमळापती पायीची बंधने गळती आपोआप हातापायातल्या बेड्या तुटल्या. म्हणती अशी रक्षपाळ ते म्या मोहिले द्वारपाळ झोपी गेले. भगवंताला टोपलीत टाकलं आणि गोकुळात घेऊन आले. गोकुळातल्या माईला घेऊन मथुरेत आले. आता गोकुळात काय झालं आणि मथुरेत काय झालं. जी बाळांपण करणारी असती ती रोज जागे राहायची, पण आज तिला झोप लागली. पाहते तर काय यशोदा मातेच्या समोर मुलगा पडलेला. तिला एवढा आनंद झाला आणि तो आनंद आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणात. कृष्ण गोकुळी जन्मला, कृष्ण गोकुळी जन्मला, वा वा. कृष्ण गोकुळी जन्मला, कृष्ण गोकुळी जन्मला, गोकुळी जन्मला, कृष्ण 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 चळका पसरला, कृष्ण गोकुळी जन्मला, कृष्ण चळका पसरला, होता कृष्णाचा अवतार, होता कृष्णाचा अवतार, होता कृष्णाचा अवतार, होता कृष्णाचा अभंगाच्या 2 शब्दाचा आपण विचार करू. कृष्ण गोकुळी जन्माला. भगवान श्रीकृष्ण गोकुळात जन्माला आल्यानंतर झालं काय. महाराज म्हणतात लक्ष नाही का बरं का. कृष्ण गोकुळी जन्माला, बस दुष्टा चळकाप. भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाल्याबरोबर एवढा आनंद त्या गोकुळात झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला. आनंदी आनंद झाला, आनंदी आनंद झाला, आनंदी आनंद झाला. अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले. घोडा हसू कालात नाचू गाऊ तालात पैंजन थरथरले. काना दिसतो उठून गोपी आल्या नटून, काना दिसतो उठून गोपी आल्या नटून, नव्या नवतीचा शृंगार केला. आज आनंदी आनंद झाला, आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आनंदी आनंद झाला. पहिला मंडळ म्हणा. किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. आज क्या बात आहे. तुम्ही म्हणा आता. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू. अरे मरले का आवाज ऐकून तुमचा. गोड म्हणतात द्या. एवढा आनंद महाराज म्हणले. किती आनंद. आज आनंद आहे का नाही सगळ्याच्या चेहऱ्यावर. कशाचा होय काका. वर्षभर या महाराज लोकांचं थोबाड पायाचं काम नाही बा. आज काला झाला की आहे का. एवढा आनंद गोकुळात झाला. महाराज म्हणले किती आनंद. गवळणी जायच्या मुलाला पायच्यान बाहेर येऊन चर्चा करायच्या. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला 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 तेने वेदियेले मन, तेने वेदियेले मन, तेने वेदियेले मन, तेने वेदियेले मन, मन तेने वेदियेले, तेने वेदियेले मन. पाहिला 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 मना मागे. पाहिला पाहिला नंदा
गोड म्हणतात पहिली पंगत यायची होती महिलांची वा पाहिली या वेद लावे राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाचे ओटे राजस सुकुमार मदनाचा पुतळा गवळणी जायच्या पायच्या काय सुंदर पोरग आहे. इकडं एवढा आनंद झाला पण इकडं काय झालं माया आल्यामुळं आठवा जन्माला कंस धावत आला पाहतो तर आठवा नसून ती आठवी होती. गरगर फिळवलं शिळेवर आपटणार तेवढ्या ती हातातून सटकली आणि चतुर्भुज रूप धारण केलं आणि सांगितलं वेड्या मला काय मारतो तुझं लागी वधी उपजाला मजा तुला मारणारा माझ्या अगोदर गोकुळात जाऊन पोहोचला मग दुष्टा चळकाप सुटला भीती वाटायला लागली. माझा हे कृष्ण म्हणजे कोण सामान्य होतं का नाही तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे सगुण निर्गुण एकू म्हणून हा साधारण नाही होता कृष्णाचा अवतार. आनंदी करती घरोघर सदा नाम वाचे गाती प्रेमे आनंदे नाचती तुका म्हणे हरती दोष आनंदाने करती घोष होता कृष्णाचा अवतार. आनंदी करती घरोघर विठोबा सर्वांनी भजन करा जय हो जय 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 कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टा चळकाप सुटला होता कृष्णाचा अवतार. आवाज द्या. आनंदे करती घरोघर सदा नाम वाचे गाती प्रेमे आनंदे नाचती होता कृष्णाचा अवतार. तुका म्हणे आवाज बसला रे बाळा. तुका म्हणे हरती दोष आनंदाने करती घोष होता कृष्णाचा अवतार. आनंदे करती घरोघर अभंगाचा अर्थ मी अगोदरच तुमच्या समोर मांडलेला आहे. कन्हैयाला जायचे पायचे बाहेर येऊन चर्चा करायचे काय सुंदर पोरग आहे. आणि वेळ आता कमी राहिल्यामुळं देवानं रांगाय सुरुवात केली. तळवे तळहात तहात टेकीत तहात टेकीत सुरुवात केली. रांगत असताना रांगत रंगने जोरीत लोणे लावणी धरती गवळणी देती घराणी असताना देवानं खोड्या केल्या. आता लहानपणी कोणी बी खोडकर असता. मी जरी असलो तर काही लगेच शान झालो नाही. उगा म्हाताऱ्या माणसाने पोरावर दाब टाकायचा नाही. आम्ही का तुमच्यासारखे होतो तू का साधा होता
साऱ्या कोंबळेला तो बायोडाटा माहिती आहे का? हे बघा, वय वाढलं म्हणून लोक बोलत नाही. लहानपणी खोड्या केल्या नाही असा माणूसच नाही. आणि लहानपण खोड्यातच शोभतं ना. एखाद्या लेकरानं खोडी केली तर काय म्हणतात, अहो लेकरू आहे ते आता खोड्या नाही करणार तर कधी करल. आणि गरुड नानासारख्यानं केल्यावर काय वय आहे का नाना तुमचं हे खोड्या करायचं असं म्हणतील का नाही लोक? बरोबर आहे ना, असं म्हणतील का नाही? लहानपण हे खोड्यातच शोभत असतं. लेकरू जेवढं खोडकर तेवढा आनंद. माझी छोटी मुलगी मला म्हणे, पप्पा मला नवीन ड्रेस आणा कोंडाळकरचा. घडलेलं घरात. मला म्हणे, मला पप्पा नवीन ड्रेस आणा. म्हणलं बाळा हा फाटू दे मग नवीन आणू. फाडा तिनं, आणा म्हणे नवीन. लेकराचं काय असतं हे बस झालं. दाजी बसा खाली, ते ठेवून द्या. आहे का, इकडं लक्ष द्या माझ्याकडे. एक पोरगी एका पोराला म्हणे, मला जर 12वीला 85% मार्क पडले तर माझे पप्पा मला स्कूटी घेऊन देणार आहे. मला जर 12वीला 85% मार्क पडले तर माझे पप्पा मला स्कूटी घेऊन देणार आहे. ते पोरगं म्हणे, तू मग काय बरोबरी करते, माझ्या बापानं मला 35% ट्रॅक्टर घेऊन दिला म्हणे. लेकरं जेवढे खोडकर तेवढा आनंद आहे का नाही. एवढे खोडकर होते, एखाद्या गवळणे रांगोळी काढली तर लगवीनं दुसरी रांगोळी काढायची. अष्टदळ काढिले अंगणे आहे वरी मोते चक्रपाणी. अशा खोड्या कन्हैयानं केल्या. एक दिवस तर घरात खोडी केली, चोरी केली. आता चोरी केली याचा वाचार्थ न घेता लक्षार्थ घ्या. वाचार्थ लक्षार्थ कळाला नाही तर काल्याचं कीर्तन कळत नाही. एक बाई दवाखान्यात गेली, पोटात दुखत होतं, दवाखान्यात गेली. ते कंपाऊंडर म्हणे, आजी तुम्हाला काय झालं असं कळणार नाही, तुमची सोनोग्राफी करावी लागेल. काय म्हणला? सोनोग्राफी. आता म्हाताऱ्या माणसाला सोनोग्राफी कळत असते का वय माया हो? सोनोग्राफी MRI ECG हे कळतं का? ती म्हातारी म्हणे, बाबू आम्ही गरीब माणसं आहे म्हणे, आम्ही काय होळकर साहेबासारखे श्रीमंत नाही म्हणे, आमच्याकडून काय ते सोनोग्राफी फिनोग्राफी होणार नाही. तू मुकट्यान चांदीग्राफी कर आणि चाल भागून घे. वाचार्थ लक्षार्थ कळला नाही तर गोंधळ होत असतो. बरोबर आहे ना. तसा सोनोग्राफीचा अर्थ एक बाईच्या पायाला लागलं, दवाखान्यात गेली. आणि ते कंपाऊंडर म्हणे, आजी तुमच्या पायाला काय झालं असं कळणार नाही, तुमच्या पायाचा एक्सरे काढावा लागेल. ती म्हातारी म्हणे, बाबू एक्सरे म्हणजे रे? त्यानं कळलं अशा भाषेत सांगितलं. म्हणे तुमच्या पायाचा फुट्टू काढायचा. फुट्टू म्हणे मग मेल्या अगोदर म्हणलं असतात मी चैन घालून आले नसते का? तसा फुटू काढायचा. वाचार्थ लक्षार्थ कळला नाही तर गोंधळ होतो. तसं देवानं लक्षात घ्या, चोरी केली याचा वाचार्थ न घेता लक्षार्थ घ्या. हरीने माझे हरिले चित्त, हरीने माझे हरिले चित्त, भारवीत विसरले आता कैसी जाऊ घरा. वा वा, देवानं चोरलं ते चित्त चोरी आले नंदाजा. इथं गुरुजी काही देतात का तुम्हाला? तुम्ही गुरुजीकडं काय एवढे पळता? गुरुजीनं तुमचं चित्ताची चोरी केलेली. 8 दिवसातून एकदा का होईना गुरुजीला पाहिल्याशिवाय चैन पडत नाही. याला म्हणतात चित्ताची चोरी. लक्षात ठेवा. देवाला तीच चोरी आवडायची. चित्त चोरी येले त्रिवेणी संगमी, नाना तीर्थे भ्रमी, आणि चित्त नाही नामी. चित्तच देवाला पाहिजे ना. मग देवानं चोरलं ते चित्त. आता काही गवळणीला खोड्या आवडायच्या आणि काही गवळणी यशोदा मातेकडे गारानं घेऊन यायच्या. यशोदे कृष्णाची सांगावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे. अगं तुझ्या पोराला समजून सांग. मोठ्याचा आला गाडा, गरीबाचं झोपडं मोडा. तुम्ही मोठे माणसं आम्हाला बोलता येत नाही, पण त्या पोराला सांग ना. यशोदा माता म्हणायची, बाळस गुण गुणाचे ताने, बाळ दिसतय गुजिरवाने, काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी. तुम्ही लपून याचा भोरा, आळ घेता शारंग धरा,
तुम्ही 12 घरच्या 12 गे कुंबळीच्या नारी. वा हुशार आहेत त्या. हा तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. बाळस गुणगुणाचे ताने बाळ दिसतय गोजिरवाने. काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी. माझ्या पोराचं घरानं सांगू नका. आणि जर खोडकर असेल तर पुराव्यासहित घेऊन या. बरोबर आहे ना, पुराव्यासहित घेऊन या. एक गवळण गावात आग होती म्हणे कन्हैया गरीबाच्या घरी काय जातो, माझ्या घरी ये बांधून टाकते. देवानं तिच्या घरी गेले, दहीदूध खाल्लं, नवऱ्याची दाढीन तिची वेणी गाठ मारली. पतीची दाढी माझी वेणी दोघीची गाठ बांधून. गाठबाई कोणाची सुटेना यशोदे बाळ तुझा काना कुठवर सोसू धिंगाणा. पोराला काहीतरी समजून सांग. यशोदा माता म्हणे माझं पोरगं खोडकर नाही, त्याला पुराव्यासहित घेऊन या. मग यशोदा मातेला कळलं आपलं पोरगं खोडकर आहे, आता याला घरी ठेवायचं नाही. मग गोधने चारावया जातो. भगवंत गायी चारायला गेले, खेळ खेळला हमामा होतो तो हुंबरी. आबग दुबग तिबग तिन्हीचा खेळ भगवंतानं मांडला. सत्वगुण रजगुण तमगुण तिन्हीचा खेळ भगवंतानं मांडला. खेळून पोरं दमले, आता म्हणले खेळण्यात मजा नाही. कांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख. भगवंत म्हणले भुका लागल्या आपापल्या गायी ओळून आणा. आता गायी कोणत्या आणि गोकुळ कोणतं. शरीर म्हणजेच गोकुळ. 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय ह्या झाल्या गायी. मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम. इंद्रियांना जिंका आणि इंद्रियांना जिंकण्यासाठीच परमार्थ आहे. कळलं माझं बोलणं. इंद्रियाला जिंका, लक्षात ठेवा. मग ही मनरूपी गाय देवा तुम्ही ओळा, बाकीच्या गायी आम्ही ओळतो. महाराज म्हणतात ही मनरूपी गाय ओळवल्या जात नाही. भगवंतानं आपली बासरी काढली. धीरे से बजाना बंसी बजाने वाले बंसी बजाने वाले मुरली सुनाने वाले मुरली सुनाने वाले. घनश्याम तेरी बंसी पागल कर जाती है, मुस्कान तेरी मोहन घायल कर जाती है. हरि की मुरली बाजी रे जमुना के तीर बाजे जमुना के तीर आर सावरिया. कैसी वाजवली वाजवली मुरली आर सावरिया. कैसी वाजवली वाजवली मुरली. भगवंतानं बासरी वाजवली. सर्वांच्या गायी एकत्र गेल्या, सर्वांच्या शिदोऱ्या घेतल्या. माझी आई तैशी पाय नाही तरी घरा जाय चोरोनिया माय नवनीता नावे तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी. भगवंतानं सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या. खडकी सोडी येल्या मोठा आजचा दही काला गोमटा. सगळ्यांना काला दिला एकमेका देऊ मुखी सुखे घालू उंबरी. जो दुसऱ्यासाठी जगतो तो मोठा होत असतो. आज गुरुजी मोठे काय ते तुमच्यासाठी जगतात. कशा झालं. दुसऱ्यासाठी जगणारा मोठा होत असतो. मी छान वाचलं, हिसकावून खाणाराचं कधी पोट भरत नाही आणि वाटून खाणारा कधी उपवाशी राहत नाही. बरोबर आहे ना. वाटून खाणारा उपवाशी राहत नाही महाराज. म्हणून दिलं पाहिजे, देत चाल. ज्याच्याकडं आहे त्यानं दिलं पाहिजे. करंदीकरांची कविता आहे ना, देणारानं देत जावे घेणाराने हस्तस्य भूषणम दानम. हाताचं भूषण आहे दान करण्यामध्ये. इथं सगळ्यांनी दिलं पाहिजे. इथं गुरुजींचा आग्रह नाही, पण तुम्ही तुमच्या मनानं दिलं पाहिजे. इथं काय एकटा माणूसही कार्यक्रम करेल. कोणाला सांगा, कोंडाळकरला सांगा, रायकरांना सांगा, होळकरांना सांगा, नानाला सांगा, गुरुजीला सांगा, काकाला सांगा. एकटाही माणसं खर्च करेल नाही तर नो डाऊट, काही शंका नाही त्याच्यात. पण एक सांगू तुम्हाला, तुका म्हणे सत्यकर्मा व्हावे साई. चांगल्या कामाला सहकार्य केलं पाहिजे. पैसा असेल तर विल बनतं, संस्कार असेल तर गुडविल बनतं.
लक्षात ठेवा. म्हणून या कार्यक्रमाला सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे. तुम्हाला यथाशक्ती जे देता येईल ते दिलं पाहिजे. BJPकडे काही कमी पैसा नव्हता राम मंदिर बांधायला, पण आपल्या सगळ्याकडून 100 रुपये घेतले. का? प्रत्येकाला वाटावं. या मंदिराला एक वीट माझी आहे, तसं प्रत्येकाला वाटावं हा सप्ताह माझा आहे. त्याच्यामुळं सगळ्यांनी सहकार्य करायचं, सगळ्यांनी लक्षात ठेवा. म्हणून पुन्हा एकदा सांगेल या कार्यक्रमाला, कारण एकमेका देऊ मुखी याच्यातच आनंद जास्त आहे. सगळ्या दुसऱ्याच्या मुखात खाऊ घालणाऱ्याचा आनंद. बघा, भूक लागली एवढी खाणं प्रकृती आहे, भूक लागली याच्यापेक्षा जास्त खाणं विकृती आहे. पण आपल्याला भूक असताना आपल्या ताटातली अर्धी भाकर दुसऱ्याला खाऊ घालणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. आपण आपल्या संस्कृतीला जपा. या कार्यक्रमाला सगळ्यांनी सहकार्य करा. आणि जाता जाता एक विनंती करेल, गुरुजींना उदंड अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा. मी म्हणलं, गुरुजी तब्येत कशी आहे? अरे म्हणे, तुमच्या सगळ्याचं प्रेम आहे, त्याच्यामुळं मला काय होणार आहे? तुमच्या सगळ्याच्या प्रेमामुळं. जेव्हा भगवंतानं गोवर्धन उचलला ना, गोवर्धन पर्वत, तेव्हा गोपाळाने विचारलं, एवढा पर्वत कसं काय उचलला तू? अरे म्हणे, मी तुमच्या घरचं दही दूध चोरून खाल्लं नाही का, त्याची ताकद आली. कछु माखन को बल बढ़्यो, कछु गोपन कियो सहाय, राधा रानी की कृपा से मैंने गिरिराज लियो उठाय. हे मोठेपणा आहे गुरुजीचा, की तुमच्या प्रेमामुळं. नाही, तुम्ही आधारवड आहात सगळ्याचे, त्याच्या सावलीला ही सगळी मंडळी बसलेली. तुम्ही सगळ्यांचे आधारवड आहात. म्हणून कानिपनाथ भगवंताकडं विनंती, आपण विनंती करू. आपण गुरुजीला काही देऊ शकत नाही, त्या ह्याच्याकडून मिळावं म्हणून तर गर्दी आहे. नाही तर हे काय कीर्तन ऐकणारा माल आहे का महाराज? तुमचे उपकार आहे गुरुजी, यायला बसवलं तुम्ही 7-7 दिवस. विठाला विठाला. पंढरपूरच्या वारीला पायी चालत कोण कोण आलेले? हातवर करा बरं इथं बसल्यापैकी. पंढरपूरची पायी वारी कोण केलेली आहे? हां बरं करा खाली. कानिपनाथाची मढीची वारी पायी कोण कोण केलेली? हातवर करा. हां पाहून घ्या आता हे हात. हे मढीच्या वारीला पायी जातात फक्त गुरुजीच्या धाकामुळं. बस लक्षात आलं का? फक्त गुरुजीच्या धाकामुळं. नाही तर हे का पायी जाणारा माल एका मर्सडीज गाड्यावाला माल आहे महाराजा. बरोबर आहे ना? पण लक्षात ठेवा, हे गुरुजींमुळं सगळं होतं. आणि गुरुजीमुळं माझ्या जीवनात खूप माणसं जोडल्या गेली. मी आता ते किती माणसं कामाला आहे होळकर साहेबाकडं, त्याचा अंदाज नाही. पण मी त्याला म्हणलं, रात्री डिझेल घेऊन ठेवा, आपलं वजनच तेवढं आहे मला. आता तारखा घेताना नुसतं पाकिट जमणार नाही ना, पाकिट आणि डिझेल असं दोन्ही ठेवावं लागणार आहे. बरोबर आहे का नाही? लक्षात ठेवा. पण हे सगळं गुरुजींमुळं घडून आलं. म्हणून मी जाता जाता एकच सांगेन, बस गुरुजीनं सांगितलं त्या मार्गाने चला. महाजनो एन गतस्स पंथा. महाजन ज्या मार्गाने गेले, गिरीश महाजन नाही या मोठी माणसं, साधू संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गानं चालणं आपल्या जीवनाचं कल्याण आहे. पण जाता जाता पुन्हा एकदा गुरुजींना उदंड निरोगी आयुष्य मिळावं भगवान कानिपनाथाच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो. आणि जाता जाता तुम्ही सगळी मंडळी, अतिशय काही चुकेल पण इथली वारी या दिवसाची चुकणार नाही. म्हणून जेवढी काही मंडळी उपस्थित राहिले त्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो. तुम्ही आले ना की गुरुजीला आज आनंद आहे. हे 5 दिवस वर्षातले हे 5 दिवस गुरुजीच्या जीवनातले अतिशय आनंदाचे आहे, अतिशय आनंदाचे. कारण तुम्ही आलात का गुरुजीला आनंद होतो. पण आता गुरुजीच्या डोळ्याला पण अश्रू येतील. तुम्ही काला झाला का एक एक सगळी जाणार आहात घरी. जसं तुम्ही आता सगळे माहेरात आले, सगळे माहेरात आले. पण ऐका ना, पोरगी माहेरात आली की आईला आनंद होत असतो, माझी लेक आली, माझी लेक आली, माझी लेक आली. पण माहेरातून ती जर म्हणली ना, आई फोन आला ग मला, आज जावं लागणार आहे, तेव्हा ती आई म्हणा चालली होय आजच तू. तसं गुरुजी बी म्हणेल, जाता का तुम्ही आज? तुम्ही चालले बरं जा, पण कधीतरी आठवड्यातून आठवण काढत जा. त्यांच्यामुळं आपण सगळे, त्यांनी आपल्याला भरभर. कधीतरी गुरुजीच्या अगोदर काय होतं याचा विचार करा बरं का. मी गुरुजीकडे येण्याच्या अगोदर कोण होतो आणि कुठं होतो याचा विचार नक्की करा, नक्की विचार करा. आणि एकदा गुरुजीकडे आल्यानंतर मला गुरुजीनं जीवनात काय दिलं आहे याचा विचार करा. आणि त्यामुळं एक बोलू, तुमचे 2 वडील आहेत, आपल्या सगळ्यांचे 2 वडील आहेत. एक आपले आई वडील आहेत आपल्याला जन्म देणारे, आणि दुसरे आपल्या जगण्याला अर्थ देणारे गुरुजी आहेत. जर आपल्या जगण्याला अर्थ कोणी मिळून दिला असेल
तो गुरुजींनी मिळवून दिलेला आहे. म्हणून तुम्ही संत माय बाप कृपा. आपले मायबाप संत असतात, आपले मायबाप गुरुजी आहे. महिन्याची वारी आहे गुरुजीची पंढरपूरची. मला खूप आनंद वाटतो. आमचे देशमुख भाऊ सोबत असतात. आमचे ते सर कुठं गेले, पवार सर. पवार सरही सोबत असतात, आहे का नाही. आणि त्यांना सान्निध्य मिळतं. मी सांगू तुम्हाला, मला आज आमच्या गावावरून फोन आला, आमच्या राधेश्याम. मी इमानदारीने बोलतो, जे बोलतोय ते. माझ्या अंगावर आता शहारा उभा राहतोय. त्यांचा फोन आला सहज मला, आमचे राधेश्याम महाराजांचा. माझ्यासोबत 1-2 वेळेस गायला होते. म्हणले महाराज कीर्तन कुठं आहे तुमचं आज? म्हणलं कुंबळीला आहे. म्हणले गुरुजीकडं का? म्हणलं हो. ते जे बोलले ते सांगतो कानिपनाथाच्या दरबारात. ते म्हणले महाराज गुरुजीचं 2 वेळेस दर्शन घ्या. म्हणलं का रे? म्हणजे तुमचं एकदा घ्या आणि माझं एकदा घ्या. जसं पांडुरंगाकडे गेलं की आपण म्हणतो का नाही, अहो देशमुख साहेब पंढरीत आहे ना, विठ्ठलाचं दर्शन एकदा माझ्यावरचं घ्या. बस आपल्या सगळ्यांचे विठ्ठल जर कोण असतील तर गुरुजी आहेत, आहे का? लक्षात ठेवा. म्हणून गुरुजींमुळं आपलं सगळं काही आयुष्य या ठिकाणी बदललेलं आहे. आपल्या जीवनाचे शिल्पकार जर कोण असतील तर ते गुरुजी आहे. आपल्या सगळ्यांच्या जीवनाचे शिल्पकार गुरुजी आहेत. म्हणून आपली गुरुजीवर नितांत श्रद्धा आहे. माझी विनंती आहे, एवढ्या गर्दीत कुणाला गुरुजीचं दर्शन होईल नाही होईल, कुणाला बोलणं होईल नाही होईल, पण त्यानं समजायचं कासवाची दृष्टी गुरुजीची आपल्या सगळ्यावर आहे. लक्षात ठेवा बरं का. कासवाची दृष्टी, जसं कासवीनीला पोराला दूध पाजण्याचं काम नाही, कारण तिला स्तनच नाही. पाहिलं तरी पोराला ऊर्जा मिळते. तसं गुरुजीची, मी वर का बसवलं गुरुजीला माहिती आहे का? बऱ्याच लोकांचं आज दर्शन होत नाही. त्याच्यामुळं ते तिथून जरी गुरुजीला पाहिलं तर त्याला दर्शन झाल्याचं पुण्य नाही. आता ते काय महाराजाला पाहायला आले काय? अजिबात नाही. महाराजाला ऐकाय काय यूट्यूबवरही महाराज आहे, बरोबर आहे ना. हे सगळे आज गुरुजीच्या आणि कानिपनाथाच्या दर्शनाला आलेली मंडळी आहे, प्रसादाला आलेली मंडळी. म्हणून गुरुजींना उदंड आयुष्य मिळावं ही ज्ञानोबारायांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आज रामनवमी आहे, प्रभू रामचंद्राचा आज जन्मदिवस आहे, नवमी आहे. आपल्या सगळ्यांना रामायण माहीत आहे. राजा दशरथाच्या 3 पत्न्या, पण मुलं होत नव्हते, संतान होत नव्हती. कुणाला न कुणाला कशाचं न कशाचं दुःख असतं बरं का. म्हणून पुत्र कामेष्ठी यज्ञ केला आणि त्या यज्ञातून प्रसाद आला, तो तिघींना दिला. आणि असं सांगतात त्या प्रसादाचंच फळ म्हणून 4 भावांचा जन्म, त्यापैकी प्रभू रामचंद्रांचा जन्म रामनवमी म्हणून आज या ठिकाणी साजऱ्या केल्या जाते. आपण प्रभू रामचंद्राचं भजन या ठिकाणी करूयात. आणि फुलं आहेत का तुमच्याकडे? हां.